राष्ट्रवादीकडून सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला जाणार आहे। त्याकरता सगळ्या माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण पाठवलं जाणार आहे। काही माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण पोहोचलेलं सुद्धा आहे, पण 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अजून निमंत्रण गेलेलं नाही। लवकरच प्रफुल्ल पटेल हे निमंत्रण घेऊन जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। पण 1 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाकरता 29 तारखेपर्यंत ही निमंत्रण न पाठवणं यावरून चर्चा सुरू झालेली आहे। पक्ष फुटीनंतर शरद पवार यांचा सामना करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाही, म्हणून निमंत्रणाला उशीर होतोय अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रणाली, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या वतीने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय, पण शरद पवारांना अजून निमंत्रण गेलेलं नाही असं कळतंय, काय सांगाल? याबद्दल शरद पवार यांना विचारलं असतं किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला अजून कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण पोहोचलेलं नाही। मुळात हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित केला जातो आहे। 1 तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे। यामध्ये सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना सत्कार करण्यात येतो आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। परंतु शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना मात्र अजून ते निमंत्रण पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आहे। राष्ट्रवादीचे 2 पक्ष विभाजित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यामध्ये एवढी हिंमत राहिलेली नाही का की ते शरदचंद्र पवार यांचा सामना करू शकतील आणि म्हणूनच म्हणजे उद्या कार्यक्रम आहे, परंतु कालपर्यंत सुद्धा हे निमंत्रण गेलेलं नव्हतं। त्यामुळे कुठेतरी आपण तोंडघशी पडणार किंवा शरदचंद्र पवार यांचा सामना कसा करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाल्यामुळं त्यांनी या ठिकाणी अजून ते निमंत्रण दिलेलं नाही अशा पद्धतीची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। नक्की, धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल।